साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। विधानसभा निवडणुकीनंतर नांदेडमध्ये महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपमध्ये पक्षप्रवेशाची चढाओढ लागली आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यामध्ये ही चढाओढ सुरू आहे। आता चिखलीकर चव्हाण यांच्या कुटुंबातील सदस्यांना आपल्या पक्षात आणण्याचा प्रयत्न करत आहेत। अशोक चव्हाण यांचे सख्खे मेहुणे माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर तसेच त्यांच्या सुनबाई जिल्हा परिषद माजी सदस्य डॉक्टर मीनल खदगावकर यांच्यानंतर आता त्यांचा पुतण्या असणारे प्राध्यापक उदय चव्हाण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती मिळाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये उदय चव्हाण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। नांदेडमधील भाराळी येथील चव्हाणवाडीमध्ये 11 मे रोजी त्यांचा जाहीर प्रवेश होणार आहे। आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात प्राध्यापक उदय चव्हाण यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। उदय चव्हाण यांचा पक्षप्रवेश हा अशोक चव्हाणांसाठी मोठा धक्का आहे। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे राजकारणातले एकमेकांचे कट्टर विरोधक। लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपची वाट धरली, त्यानंतर चिखलीकर आणि चव्हाण यांच्यात दिलजमाई झाली होती। चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे चिखलीकर यांच्या मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असा अंदाज होता, मात्र प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव झाला। त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी चिखलीकर यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। आता इतरांना आपल्या पक्षात ओढण्याचा धडाका त्यांनी सुरू केला आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।